नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 एलिमेंट बघितले, रेजिस्टन्स, इंडक्टर, कॅपॅसिटर, बरोबर आहे का? आणि तिघांसाठी पण सेपरेटली आपण सर्किट बघितले, तिघांसाठी सेपरेटली आपण कोण कुणाला लीड करतोय, लॅग करतोय हे पाहिलं, बरोबर आहे का? आता हे तिन्ही एलिमेंट जर आपण एकाच सर्किटमध्ये जोडलेत तर त्याच्यापासून काय रिझल्ट आपल्याला मिळेल हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. आणि हे जे एक्सप्रेशन आहे ते फार इम्पॉर्टंट आहे. एकतर 3 ते 4 मार्कचं एक्सप्रेशन आहे हे, आणि ह्याच्यावरून जे फॉर्म्युले प्रूव्ह होतात त्याच्यावरती न्यूमरिकल्स विचारली गेलेत. आणि न्यूमरिकल फार सोपे आहेत, अवघड नाहीत, फक्त फॉर्म्युले पार्ट पाहिजेत. ठीक आहे, मग तुम्ही 1 बाय 1 आता फॉलो करतायच, तर हा पण पार्ट व्यवस्थित क्लिअर करा. ठीक आहे, मग ह्या 3 ते 4 पार्ट वरती एक कंबाईन आपल्याला न्यूमरिकल्स घ्यायचे, कारण तसेच न्यूमरिकल आहेत, ते सेपरेट पार्ट वरती पण आहेत आणि कंबाईन वरती पण आहेत. पण शक्यतो एक्झाम मध्ये जे विचारली जातात ती या पार्ट वरती विचारली जातात, आणि हा जो पार्ट आहे तो मागच्या 3 पार्टला कनेक्टेड आहे. त्यामुळे तुम्हाला मागचे 3 पार्ट जर येत असतील तर हा पार्ट इझिली लक्षात येईल. हे कळाले? आणि ज्यांनी जर बघितला नसतील मागचे 3 पार्ट तर ते नक्की बघा. मग आता लक्ष द्या, बघा प्रश्न काय आहे. एक्सप्लेन द थेअरी ऑफ एसी सर्किट कंटेनिंग एलसीआर इन सिरीज. एलसीआर म्हणजे काय? तर एल म्हणजे इंडक्टर, सी म्हणजे कॅपॅसिटर, आर म्हणजे रेजिस्टन्स. ठीक आहे, मग आता इथं काय होणार बघा, या ठिकाणी रेजिस्टर, आर म्हणजे रेजिस्टर, लक्षात ठेवा. मग आता ह्या सर्किट बद्दल लिहिताना आपण काय लिहिणार आहे, तर आपण कन्सिडर असं करणार आहे की ह्या सर्किटचा जो काय ह्या तिन्ही एलिमेंटचा जो काय रेजिस्टन्स असणार आहे, ठीक आहे, तो काय करणार आहे, करंटला काय करणार, अपोज करणार आहे. म्हणजे द टोटल अपोजिशन ऑफर्ड बाय रेजिस्टर, प्युअर इंडक्टर अँड कॅपॅसिटर कनेक्टेड इन अ सिरीज विथ अल्टरनेटिंग सोर्स ऑफ ईएमएफ ॲज शोन इन फिगर. म्हणजे थोडक्यात त्या तिघांची अरेंजमेंट त्यांनी इथे एक्सप्लेन केलेली आहे. आता आर म्हणजे आपण काय म्हणणार, प्युअर रेजिस्टर, एल ला आपण नोटेशन दिलंय प्युअर इंडक्टन्स, सी ला नोटेशन दिलंय आयडियल कॅपॅसिटर. ठीक आहे, ओके. आता ह्या जो काय एसी सोर्स आपण दिलेला आहे ह्या सर्किटला, ह्या एसी सोर्स मधून फ्लो होणारा जो करंट आहे तो कसा फ्लो होणार आहे करंट, तर हा जो करंट फ्लो होतोय तो कसा होतोय बघा, करंट ऍट एनी इन्स्टंट थ्रू द 3 एलिमेंट हॅज सेम अँप्लिट्यूड अँड फेज. म्हणजे जो करंट जो फ्लो होणार आहे तिन्ही पण एलिमेंट मधून तो कसा असणार आहे, तर त्याची जी काय अँप्लिट्यूड असेल आणि त्याचा जो काय फेज असेल तो तिघांसाठी पण सेम असेल. म्हणजे करंट मध्ये काहीच बदल होणार नाही या सर्किट मध्ये पूर्णपणे. मग आता तो करंट किती असेल, तर I इक्वल टू I नॉट साइन ओमेगा टी एवढा करंट असणार आहे. तो तिघांमधून पण सेम अँप्लिट्यूड आणि फेज मधून पास होणार आहे. ठीक आहे, ओके. आता यानंतर जर आपण व्होल्टेज बघायला गेलो, ठीक आहे, ह्या तिघांचा जो काय व्होल्टेज असणार आहे त्या व्होल्टेज बद्दल बघायला गेलो तर तो जो व्होल्टेज आहे तो पूर्णपणे डिफरंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही व्होल्टेजेस बघायला गेला तर व्होल्टेज ऑफ रेजिस्टन्स काय असणार आहे, ER इक्वल टू IR असणार आहे. आता ER इक्वल टू IR कुठून आलं, तर लक्षात घ्या V इक्वल टू IR हा जो पार्ट आहे हा कुठला आहे, ओहम्स लॉचा पार्ट आहे. ठीक आहे, आणि ओहम्स लॉ प्रमाणे इथं V इक्वल टू IR, तसंच आपण ह्या V ला रिप्लेस करू शकतो E न. ठीक आहे, मग ER इक्वल टू R हे नोटेशन का, रेजिस्टन्स साठी म्हणून R वापरले आपण. ठीक आहे, मग ER इक्वल टू IR, R म्हणजे रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स ह्या पूर्ण व्होल्टेजचा. ठीक आहे, त्यानंतर EL म्हणजे काय असणार आहे, तर थोडक्यात व्होल्टेज ऑफ इंडक्टन्स, ह्याचा रेजिस्टन्स काय असणार आहे, XL, त्यालाच आपण काय म्हणतो, तर ह्याला म्हणतो आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ठीक आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स पण म्हणतो आपण. त्यानंतर सेम कॅपॅसिटर साठी पण दिलेला आहे त्यांनी, EC इक्वल टू I इंटू XC. म्हणजे फॉर्म्युला एकच आहे, पण प्रत्येकासाठी जे आपण वेगवेगळे नोटेशन्स बघितलेत ते नोटेशन्स या ठिकाणी वापरलेत, आणि तिघांचा जो काय व्होल्टेज आहे तो व्होल्टेज डिफरंट आहे हे त्यांनी इथं दाखवलंय. ठीक आहे, ओके. आता ही झाली बेसिक माहिती पूर्णपणे की या सर्किटमध्ये जो करंट आहे तो सेम अँप्लिट्यूड आणि फेजनं काय होणार आहे, ट्रॅव्हल करतोय, फ्लो होतोय. त्याचबरोबर जो व्होल्टेज आहे तो प्रत्येकासाठी कसा डिफरंट आहे. ठीक आहे, आता याच्यामुळं जर आपण एक फेजर डायग्राम काढली तर फेजर डायग्राम मध्ये नक्की काय असणार आहे तर समजून घ्या. त्यासाठी तुम्हाला अगोदर हे माहिती असलं पाहिजे की एल म्हणजे काय सांगा, इंडक्टर मध्ये आपण सुरुवातीला जी 3 एक्सप्रेशन्स बघितले त्यामध्ये आपण बघितलंय की कोण कोणाला लीड करतंय. तर इथं पण मी ग्राफ काढलेला आहे त्यासाठी. तर या ठिकाणी EMF हा लीड करतोय कुणाला, करंटला. करेक्ट आहे. मग ह्या ज्या काही ग्राफ्स आहेत ह्या तिन्ही पण ग्राफ आपण या फेजर डायग्राम मध्ये घेणार आहे. ठीक आहे, आता कॅपॅसिटर मध्ये काय होतंय, करंट हा लीड करतोय EMF ला, आणि रेजिस्टर मध्ये काय होतंय, तर दोन्ही पण सेम फेज मध्ये आहेत. दोन्ही पण कसे आहेत, सेम फेज मध्ये आहेत.
मग सिमिलर ह्या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणून ही फेजर डायग्राम असणार आहे. आता हे कॉम्बिनेशनची फेजर डायग्राम कशी काढायची बघा. हा तुमचा पीक करंट आहे, ठीक आहे. हा तुमचा काय पीक करंट. आता ह्या करंटला कोण लीड करतंय, तर करंटला लीड करतंय ईएमएफ ऑफ इंडक्टन्स. ईएमएफ ऑफ इंडक्टन्स हा लीड करतोय. व्होल्टेज ऑफ इंडक्टन्स हा काय करतोय, लीड करतोय. मग हा कितीने लीड करतोय, 90 डिग्रीने लीड करतो. तर मग ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे. आणि हा जो पार्ट आहे, हा जो कॉम्पोनंट आहे, ह्या कॉम्पोनंटला आपण काय नाव दिलंय, ईएल नाव दिलंय. ईएलचा अर्थ काय, तर व्होल्टेज ऑफ इंडक्टन्स. हे कळालं, ठीक आहे. आता दुसरा ग्राफ यामध्ये बघा. करंट हा ईएमएफ ला किंवा व्होल्टेजला काय करतोय, लीड करतोय. करंट लीड करतोय. मग करंट लीड करत असेल तर हा झाला करंट आणि हा काय करणार आहे, लीड करणार आहे. किती डिग्रीने लीड करतोय, 90 डिग्रीने लीड करतोय. म्हणजे इथून खाली 90 डिग्री हा जो काय ईएमएफ आपण काढणार आहे, ड्रॉ करणार आहे, तो कुणाचा असणार आहे, व्होल्टेज ऑफ कॅपॅसिटर. ठीक आहे, ते काय असणार आहे, व्होल्टेज ऑफ कॅपॅसिटरचा असणार आहे. आणि तिसरा पार्ट जो की रेझिस्टरचा आहे, सेम डायरेक्शनला दाखवलं आपण. म्हणजे काय, तर सेम फेज मध्ये हे असणार आहे पूर्णपणे. मग सेम फेज मध्ये म्हणजे इथं काय येणार बघा बरं, तर हा जो एक्स ऍक्सिस आहे, ह्या एक्स ऍक्सिस वरतीच रेझिस्टरचा पीक करंट आणि पीक ईएमएफ पण असणार आहे. हे कळालं का, म्हणजे दोन्ही पण सेम डायरेक्शनला राहणार आहेत, सेम फेजला राहणार आहेत. त्याचा फेज डिफरन्स 0 असतो. ठीक आहे, इथपर्यंत तर पूर्णपणे हा पार्ट लक्षात आला असेल. आणि इथून पुढे आपल्याला ही जी डायग्राम आहे, ह्या जो फेजर डायग्राम आहे, ही डायग्राम फार इम्पॉर्टंट आहे पुढच्या पार्टसाठी. मग इथून पुढचा सगळा काय भाग आहे तो आपण फेजर डायग्राम वरून घेणार आहे. ठीक आहे, आता नीट समजून घ्या. फ्रॉम फेजर डायग्राम, फेजर डायग्राम वरून काय होतंय बघा, तर काय काय लिहिलंय आपण, काय काय दाखवलंय ते आपण बघूयात. ओसी, ओसी जर बघितलं तर हा कॉम्पोनंट कुणाचा आहे, ईसी ची व्हॅल्यू आहे ती, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात व्होल्टेज ऑफ कॅपॅसिटर आहे. ठीक आहे, मग आपण ओसी ला काय म्हणणार, व्होल्टेज ऑफ कॅपॅसिटर म्हणणार आहे. ओए, ओए बघा बरं काय काय असणार सांगा, हा ईआर दाखवलाय म्हणजे व्होल्टेज ऑफ रेझिस्टन्स आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढं ओके, ओके हा काय असणार आहे, ह्या तिघांची पण पीक व्हॅल्यू आहे ईएमएफ ची. ठीक आहे, तिघांपासून जो काय ईएमएफ, तिन्ही ईएमएफ ची जी पीक व्हॅल्यू असणार आहे, रिझल्टंट व्हॅल्यू असणार आहे, ती व्हॅल्यू इथं आपण दाखवलेली आहे. ठीक आहे, त्याबरोबर ओबी, ओबी म्हणजे काय बघा पूर्णपणे, ईएल, ईएल म्हणजे व्होल्टेज ऑफ इंडक्टन्स असणार आहे. आणि ओबी डॅश सगळ्यात महत्वाचा पार्ट, हा ओबी डॅश. ओबी डॅश जो असणार आहे तो काय असणार आहे, तर ओबी डॅश तुम्हाला काढायचा असेल तर ओबी मधून ओसी काय केलं पाहिजे, मायनस. म्हणजेच ईएल मधून ईसी हा काय केला पाहिजे, मायनस केला पाहिजे. हे कळालं का. मग हा भाग आहे तो फार महत्वाचा आहे ओबी डॅशचा, कारण याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे. ठीक आहे, ओके. आता जर आपण असं कन्सिडर केलं बघा, आपल्याला काय काढायचं, तर रिझल्टंट ईएमएफ काढायचं. काय काढायचं, रिझल्टंट ईएमएफ म्हणजे ई नॉट ची व्हॅल्यू काढायची. मग ई नॉट ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण असं कन्सिडर करूयात की ओए, ठीक आहे, ओए आणि ओबी डॅश हे दोन कॉम्पोनंट आहेत आणि या दोन्ही कॉम्पोनंटचा ओके हा काय रिझल्टंट आहे. ठीक आहे, मग हा जर डायगोनल जर रिझल्टंट असेल आणि इथं जर एक पॅरलोग्राम तयार होत असेल तर या क्वाड्रिलॅटरल मध्ये आपण पॅरलोग्राम लॉ वापरू शकतो, निश्चित वापरू शकतो. कारण आपल्याला रिझल्टंट फाइंड करायचं, ओके फाइंड करायचं आहे. हे कळालंय. मग बाय युझिंग पॅरलोग्राम लॉ म्हणणार आपण. काय असतो पॅरलोग्राम लॉ, तर रिझल्टंट स्क्वेअर इक्वल टू स्क्वेअर ऑफ वन कॉम्पोनंट प्लस स्क्वेअर ऑफ अदर कॉम्पोनंट, हा पॅरलोग्राम लॉ आहे. बरोबर आहे. मग रिझल्टंट स्क्वेअर म्हणजे ओके स्क्वेअर. ओके स्क्वेअर न करता मी ओके लिहिलंय आणि अंडर रूट मध्ये राहिलेल्या दोन्ही कॉम्पोनंटच्या स्क्वेअरची ऍडिशन घेतली. मग काय लिहिलं बघा इथं मी, ओए स्क्वेअर प्लस ओबी डॅश स्क्वेअर. ठीक आहे, आता हे इथपर्यंत आलं की इथून पुढच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे सगळ्या. ओए म्हणजे काय बघा बरं, ओए, ओए ई आर आहे म्हणजे ई आरचा स्क्वेअर. त्यानंतर ओबी डॅश, ओबी डॅश म्हणजे ईएल मायनस ईसी, ईएल मायनस ईसीचा ब्रॅकेट स्क्वेअर आला. ठीक आहे, आता इथं जर आपण पीक व्हॅल्यू घेतोय तर ह्याची जी काही व्हॅल्यू घेणार आहे ती पण पीकच घ्यावी लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, मग आय स्क्वेअर आर ची व्हॅल्यू घेताना ई आर ची व्हॅल्यू आय आर असणार आहे. मग आय आर घेताना इथं फक्त आय नॉट स्क्वेअर आर स्क्वेअर घेणार, पीक व्हॅल्यू घ्यायची करंटची. ठीक आहे, कारण रेझिस्टन्स तर तोच राहतो, करंटची पीक व्हॅल्यू बदलू शकते. बरोबर आहे का, म्हणजे पीक व्हॅल्यू रेझिस्टन्स साठी वेगळी असू शकते किंवा इंडक्टन्स साठी वेगळी असू शकते. ठीक आहे, मग या ठिकाणी काय होणार आहे, आय नॉट स्क्वेअर आर स्क्वेअर.
पुन्हा ह्या दोघांचे फॉर्म्युले आपण जर लिहिले आय इंटू एक्सएल आय इंटू एक्ससी, तर ह्याच्यातून आय नॉट हा कॉमन निघू शकतो. मग इथून आपण आय नॉटचा स्क्वेअर कॉमन काढला, कारण ओव्हरऑल स्क्वेअर आहे, आय नॉट स्क्वेअर कॉमन काढला, राहिलं एक्सएल मायनस एक्ससी. मग या दोघांमधून पुन्हा आय नॉटचा स्क्वेअर जर रूटच्या बाहेर मी कॉमन काढला तर त्याचा आय नॉट होणार आहे, कारण स्क्वेअरला रूट काय होणार, कॅन्सल. आणि आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर हे मिळालं आपल्याला. त्यानंतर आय नॉटनं जर आपण इथं डिवाइड केलं ई नॉटला, तर हा जो रेशो दिसतोय तुम्हाला, या रेशोला म्हणतात इम्पेडन्स. ई नॉट अपॉन आय नॉट या रेशोला म्हणतात इम्पेडन्स. आणि इम्पेडन्सला डिनोट केलं जातं झेड या नोटेशननं. कशाने डिनोट केलं जातं, झेड या नोटेशननं. म्हणजे लक्षात ठेवा, हा जो रेशो आहे हा कुणाचा रेशो झाला, इम्पेडन्सचा रेशो झाला. ठीक आहे, मग याला आपण रिप्लेस करणार झेड इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर. आता झेड म्हणजे काय झाला, हा इम्पेडन्स झाला, हे डोक्यात ठेवा. म्हणजे झेडचा आपण दुसरा एक फॉर्म्युला तयार करू शकतो, झेड इक्वल टू ई नॉट अपॉन आय नॉट. हा एक फॉर्म्युला तयार होऊ शकतो झेडचा. आणि अजून झेडचा फॉर्म्युला जो आपण इथं प्रूव्ह केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हा फॉर्म्युला तयार झाला. हे क्लिअर झाले इथपर्यंत. मग आता इथं खाली जे लिहिलंय ते याच्या संदर्भातच लिहिलंय की हे जे झेड आहे ते झेडलाच आपण अजून काय म्हणू शकतो, दिस इज द टोटल इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ऑफ एलसीआर सर्किट. म्हणजे झेड म्हणजे काय, टोटल इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. तिघांचा मिळून जो टोटल इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे तो आहे झेड. आणि त्यालाच आपण काय म्हटलंय, इम्पेडन्स म्हणतो आपण ऑफ सर्किट. सर्किटचा तो काय इम्पेडन्स आहे आणि त्याला रिप्रेझेंट केलं जातं झेडनं, झेड या नोटेशननं. इथपर्यंत पार्ट लक्षात आलाय तुमच्या पूर्णपणे. ठीक आहे, आता जर तुम्हाला इम्पेडन्स लक्षात आला असेल तर ह्या पूर्ण पार्ट वरून आपल्याला ईएमएफ आणि करंट ह्या दोघांच्या मध्ये किती फेज आहे ओव्हरऑल, तो फेज डिफरन्स आपल्याला काढता येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे ईएमएफ आणि करंट मधला काय काढायचं आपल्याला, आता फेज डिफरन्स काढायचा आहे. मग फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट यासाठी आपण काय करणार आहे, ह्या डायग्राम मध्ये, फेजर डायग्राम मध्ये इन ट्रायंगल ओ के ए दिसला का, ट्रायंगल ओ के ए, ह्या ट्रायंगल मध्ये जर आपण tan फाय वापरलं, बघा कुठलाही अँगल काढताना शक्यतो मॅक्सिमम ठिकाणी टॅनच वापरलं जातं, लक्षात घ्या. ठीक आहे, मग tan फाय वापरलं तर tan फाय प्रमाणे काय येणार आहे, फाय हा फेज डिफरन्स आहे, हे लक्षात ठेवा. फाय हा काय फेज डिफरन्स आहे. मग जर tan फाय वापरलं तर अपोजिट अपॉन ऍडजसंट असा फॉर्म्युला आहे. मग tan फाय बरोबर AK अपॉन OA. मग AK ला कोण पॅरलल आहे, OB डॅश पॅरलल आहे. मग AK च्या जागेवरती मी OB डॅश लिहिणार अपॉन OA. ठीक आहे, OB डॅश, आता OB डॅश ची व्हॅल्यू काय, EL मायनस EC. मग इथे लिहिणार आपण EL मायनस EC. OA ची व्हॅल्यू काय, OA बरोबर ER. मग OA बरोबर काय आला, ER आला. मग या ठिकाणी XL आणि XC चे जे काय फॉर्म्युले आहेत जे या ठिकाणी आहेत ते फॉर्म्युले आपण इथं पुट केले, त्याच्यातून I कॉमन काढला, खाली R ER वरून I नॉट R आलं, I ला I कॅन्सल झालं, राहिलं XL मायनस XC अपॉन R. बरोबर आहे. आणि XL मायनस XC अपॉन R शिल्लक राहिल्यानंतर आपल्याला पाहिजे व्हॅल्यू फायची, tan फायची नको आहे, ही व्हॅल्यू आली ते tan फायचे आले. आता तुम्हाला फायची व्हॅल्यू पाहिजे तर टॅनचा काय करावं लागेल, इनवर्स करावं लागेल. मग फाय आला, फेज डिफरन्स आला तुमचा, फाय इक्वल टू tan इनवर्स XL मायनस XC अपॉन R. tan इनवर्स XL मायनस XC अपॉन R. हा ओव्हरऑल फॉर्म्युला आपला इथं मिळालाय. आपण इथं दोन फॉर्म्युले प्रूव्ह केले, एक इम्पेडन्सचा प्रूव्ह केला, एक फेज डिफरन्सचा प्रूव्ह केला. आणि ह्या दोन्ही पण फॉर्म्युलांवरती न्यूमरिकल्स आहेत. मग फक्त तुम्ही फॉर्म्युला धरून न्यूमरिकल सोडवा, तुम्हाला काही अवघड जात नाही, फक्त फॉर्म्युला क्लिअर पाहिजे. मग ओव्हरऑल हा जो फॉर्म्युला तयार झालाय तो कसा तयार झालाय लक्षात आलंय. डायग्राम सर्किट महत्वाचं आहे, फेजर डायग्राम महत्वाची आहे, कारण फेजर डायग्राम वरून आपण पुढचा पार्ट पूर्णपणे प्रूव्ह करणार आहे. आणि फेजर डायग्राम कशी आली हे लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी आपण इथं 3 ग्राफ काढलेले आहेत ऑलरेडी खाली, की कोण कुणाला लीड करतंय. त्याप्रमाणे करंट कॉन्स्टंट ठेवायचा एक्स ऍक्सिस वरती, तुम्हाला लक्षात येईल लगेच. एक्स ऍक्सिस वरती करंट ठेवला तुम्ही पीक व्हॅल्यू, तर करंट जो EL आहे तो काय करतोय, लीड करतोय 90 डिग्रीना. EC हा लॅग करतोय करंटला, कळालं का. मग हा पार्ट तुमच्या लक्षात आला, डायग्राम लक्षात आली की पूर्णपणे एक्सप्रेशन लक्षात येणार आहे. फक्त डायग्राम महत्वाचे, कारण हा सगळा जो भाग तुम्ही बघताय हा सगळा भाग समजून घ्यायचा कशावरून, डायग्राम वरून समजून घ्यायचा आहे. हे लक्षात आलंय, किंवा फेजर डायग्राम वरून तुम्ही समजून घेऊ शकता. मग एक काम करायचं, स्क्रीनशॉट घ्या व्यवस्थित शांतपणे, कारण 4 मार्काचा प्रश्न आहे, 3 मार्कचा प्रश्न आहे, किंवा ह्याच्यावरती न्यूमरिकल्स पण आलेत. ठीक आहे, त्यामुळे हा जो पार्ट तो फार महत्वाचा आहे. हे ओव्हरऑल स्क्रीनशॉट घ्या आणि याची प्रॅक्टिस करा.